RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक प्रवक्ते आहेत आणि त्यांच्या वतीने बोलणारे एक दक्षिण भारताचे एक वकील आहेत, तरुण वकील आहेत आणि ते उच्च न्यायालयात म्हणजे दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करतात. त्यांचा बराच व्हिडिओ इंस्टाग्राम व इतर समाज माध्यमाच्या ह्याच्यातून फिरत असतं. ते खूप व्हायरल असतात. तर त्यांचा एक आणि त्यांची काही स्टेटमेंट असतात, त्यांचे काही विधानं असतात, ते खूप प्रचोदक असतात. म्हणजे हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करण्यासारखे त्यांचे विधानं असतात. तर आता त्यांनी एक रील टाकलं आहे. त्याच्यात ते म्हणतात की 40,000 मंदिरे ते परत घेतील शोधून, ज्यांना पाडले गेले पूर्वी म्हणजे भूतकाळात. तर माझं भारतात मुसलमानांच्या पूर्वी 7व्या शतकापर्यंत बुद्ध राजे होते, जैन राजा होते आणि शैव राजे होते. हे आपसातही लढले. जैन व बुद्ध राजा शैवांशी लढले. शैव कधी कधी तर बुद्ध राजा एका धर्माचे दोन राजे आपसात लढले. हे 7व्या शतकाच्या आधीचं गोष्ट सांगते मी. आपसातही लढले, मंदिरं पाडून घेतले एकमेकांचे. आता इथे मुद्दा असा की मथुरा आणि द्वारका हे जैनांनी बांधलेलं शहर आहे. हे ऐतिहासिक मान्यता आहे त्याला की जैनांनी बांधलंय. जैनांचा प्रस्ताव आहे का आज त्या मथुरा व द्वारकामध्ये? अयोध्या हे बुद्ध राजांनी बांधलेला साकेत नावाचा शहर आहे. आता आज त्याचं काय प्रस्ताव आहे? बुद्धिझम आहे का? सारनाथमध्ये वाराणसीच्या जवळ 11 किलोमीटरवर सारनाथ आहे. जी प्रसिद्धी वाराणसीला आहे त्या सारनाथला आहे का? नाही आहे. भगवान बुद्ध हे बलरामपूर श्रावस्तीमध्ये एक स्थळ आहे. श्रावस्ती त्याचं असं हेतू आहे की प्रत्येक बुद्ध बनते आपल्या गावाजवळ राहण्याची त्यांना सक्ती आहे. म्हणजे त्यांनी भंतेनी 4 महिने पावसाळ्यात श्रावणात गावाजवळ राहावं, त्यांनी फिरू नये. इतर 8 महिने फिरण्याची त्यांना मुभा होती, स्वातंत्र्य होतं. पण 4 महिने कुठलं तरी गावाजवळ राहायचं. का बरं? तर नवीन बनवलेले शेत, गाव, नवीन खोदलेला डोंगर, भूस्खलन होण्याची शक्यता आहे, पडण्याची शक्यता आहे. तर त्याचा सांभाळ करणं, लोकांना पाणीचा व्यवस्थाचा गायडन्स देणं, मार्गदर्शन करणं, नवीन बियांचा संकलन करणं, हे सगळं काम भंते त्यावेळी करायचे. तर बुद्ध सुद्धा स्वतः भगवान बुद्ध हे श्रावणाची वस्ती, बलरामपूर जवळची जागा आहे, श्रावणातली वस्ती श्रावस्ती, ह्या जागी आपल्या जीवनाच्या अखेरचे 28 वर्ष राहिले. आणि हा मार्गदर्शन होता की पावसाळ्यात गाव सोडून जायचं नाही. गावच्या लोकांना, शेती करणाऱ्यांना, गाव बसवणाऱ्यांना मार्गदर्शन करायचं. मग ह्याचं काय? हा इतिहास कसं काय खाल्लं गेलं आपलं श्रावणाचा? आपण इतिहास समजून घ्यायचा, आपला देशाचा इतिहास समजून घ्यायचा आणि हे विचार करायचे की गेले 1000 वर्ष आपण मुसलमान बरोबर आहेत. 1 वर्ष 2 वर्ष नाही, गेले 1000 वर्ष आहोत आपण. 1200 वर्ष म्हणजे 7व्या शतकानंतर मुसलमान आले. काही त्यांनी केलंही असेल, आता राज्यही केलंय, ह्याचं आपल्याला दिसतं सगळ्याकडे. आणि जर ते 1000 वर्ष आपण राहू शकलो, आज हिंदू मुसलमान केली, तर त्याचं काय परिस्थिती होईल? अंबानीला बंधन आहे का जाऊन दुबईमध्ये घर बांधण्यासाठी? तो तर मोदींचा खूप जवळचा, तो जाऊन मोठं घर बांधतो. अदानी बांगलादेशमध्ये बिझनेस करतो, मुसलमान देशात बिझनेस करतो. मग आम्ही गरिबांनी का मुसलमानांबरोबर लढावं? तो माझा रिक्षावाला, तो मेहनत करूनच खातो, त्याला कोण खायला घालतं का? तर हे जे आज आपण ह्याची बळी पडू नये. हिंदू मुसलमान तर होऊच नये आणि आपल्याला परत देश विभाजन नको आहे. हे भारताच्या जनतेचा ठाम मेसेज आहे.
संविधान जिंदाबाद हा व्हिडिओ सुद्धा संविधानाचा संरक्षणार्थ व इन डिफेन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशनचा भाग आहे. थँक्यू. जय संविधान, जय हिंद.